आते पांडव अखंड वनवासी हा परित्या देवासी परित्या देवासी पाहते महाराज ज्यांच्या घरी भगवान परमात्मा आहे आपण समजून घ्या माझ्या येड्या बाबड्याचं महाराज ज्याच्या घरी देव आहे त्याचं अख्ख्या घराला दुःख आहे आमच्या साक्षीताईचे वडील आलेत महाराज रात्री उत्कृष्ट असं कीर्तन त्यांच्या मुलीने केलं आजच्या घराला दुःख आहे ज्याच्या घरी देव आहे आणि ज्याच्या घरी आवदस आहे कौरवांच्या घरी आवदसा म्हणजे येणं खाणं मांसाहार करणं त्याच्या घरी मस्ती महाराज आपण ओळखायचे आवदसा ज्याच्या घरी आहे त्याचा 2 दिवस मजेत आहे आणि ज्याच्या घरी देव आहे त्याला वनवास आहे पण ह्या पाडे गावात अर्जुन नाव असेल कोणाचं तरी दुर्योधन आहे का नाव सुद्धा भयन माणसं त्यांची कोण शकुनी आहे का या गावात शकुनी दुःशासन आहे का पण धर्मराज भीम नकुल सहदेव वनवास होता पण आज नाव आहे त्यांची म्हणून ज्याला वनवास आहे ना उत्तमाची उरे कीर्ती मागे त्याचीच कीर्ती राहत असती गेले दिगंबर ईश्वर होती राहिल्या त्या कीर्ती 10 लाख माणसात माझ्या ज्ञानोबारायच्या दिंडीत आणि आपल्या 10वेला 10 जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडीत 10 लाख माणसं माझ्या दादांच्या दिंडीत सुद्धा महाराज 1000 माणसे दुःख सहन करावं लागतं दुःखामध्ये तोची संत आणि तोची जगाचे आधार देरे हरिण पालगावरी सहन करावं लागतं महाराज सुईच्या टोकावर जागा देणार नाही अखंड वनवास पांडवांना नोहे एकदा देवाकडे मागायला दुर्योधन अर्जुनाला देवाने सांगितलं ही सगळं वैभव एका साईडला आणि मी एका साईडला आहे काय मागायचं बघा आणि रडक्याला आधी चान्स असतो रडक्याला इथं सुद्धा आधी रडक्या माणसाचं नाव घ्यावं लागतं ना ते म्हणतो माझं नावच घेतलं नाही तसं दुर्योधनाला म्हणले माग दुर्योधन म्हणलं तू काय करायचं नाही म्हणलं तू कशाला वैभव दे आणि अर्जुन हसला वा जरी दुर्योधनाने आधी मागितलं म्हणजे मला मागायचं होतं ना हे मला राहिले परित्या देवासी आठविती बघा आणि आपलं शिर्डी करडून गेलं तर आपण माळ काढतोय मान यो म्हणला माझा जन्म झाला आणि 5 मिनिटातून माझ्या आईपासून मला गोकुळात नेलं मला काय कमी वनवास आहे माझा बंदी शाळेत जन्म झालाय मग आता तुझी बायको 7व्या वर्षात मिली तरी तुला रुसाय काय चाल झालाय मी 2
दिवसाचा नाही